नमस्कार. मी विश्वास उडकी. मॅक्स महाराष्ट्राच्या या विश्वासमत कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज मी जे मत मांडतोय ते आपल्या बजेटची हाताळणी राज्य सरकारच्या वतीने किंवा केंद्र सरकारच्या वतीने ज्या पद्धतीने केली जाते त्याच्यामध्ये गेली काही वर्ष प्रामुख्याने असं दिसतं की समाजातले विविध घटक, मग ते महिला असतील, शेतकरी असतील किंवा वीज ग्राहक असतील किंवा शेतमजूर असतील किंवा दुधाच्या व्यवसायात काम करणारे असतील, असे विविध जे समाज गट आहेत यांना कुठल्या ना कुठल्या योजनांमध्ये पैसे देणं, त्यासाठी योजना आखणं, मग ते बँक खात्यात पैसे जमा करण्याचा असो किंवा कुठल्या तरी अन्य गोष्टीच्या मार्फत पैसे देणं असो, म्हणजे लाभार्थ्यांचे गट, समाजातल्या विविध घटकांमधून लाभार्थ्यांचे गट निर्माण करणं, असा एक प्रयत्न जवळजवळ सर्वच सरकारांचा दिसतो. आता आपण सगळेजण जाणतो की बजेटची निर्मिती ही टॅक्सपेअरच्या पैशातून होत असते. त्यामुळे एक गट जो डायरेक्ट टॅक्स भरणारा असतो त्याचा असं समज होतो की आमच्या पैशातून समाजाच्या विविध घटकांना या योजना निर्माण करून देतात, आणि हे चुकीचं आहे. अर्थात हे म्हणणं चुकीचं आहे की केवळ डायरेक्ट टॅक्स मधूनच या योजना होतात. आपण सगळेजण जाणतो की अप्रत्यक्ष कर आणि प्रत्यक्ष कर म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे आणि जीएसटी मधलं कलेक्शन, यातून एकूण जे उत्पन्न आहे सरकारचं आणि अन्य रेव्हेन्यू माध्यम जे असतील यातून जे सरकारचं उत्पन्न आहे त्यातून बजेट निर्माण होतं. या बजेटमधून निर्माण होणारे जे काही कर संकलन आहे त्याचं एकूणच सरकार खर्च कसं करतंय, ते करत असताना सरकारचा दृष्टिकोन काय, तर असं चित्र दिसतंय गेल्या काही वर्षांमध्ये विविध राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये की लोकोपयोगी आणि लोकानुनयी अशा योजना बनवायच्या आणि मग त्याच्यामधून मतपेढ्या किंवा वोट बँक निर्माण होतील का. वोट बँक ही संकल्पना आता सर्वांना माहिती आहे. वोट बँक वर्षानुवर्ष असा समज दृढ झालाय की धर्मावर आधारित असते, ती जातीवर आधारित असते, ती पंथावर आधारित असते, त्याला वोट बँक असं संबोधण्यात येतं. किंवा आपापले समूह, आपापल्या जाती गट याचा वोट बँक निर्माण करणं, अशी एक व्याख्या प्रचलित झाली आहे. पण मी जे म्हणतो ते असं आहे की बजेटमध्ये करसंकलनातून निर्माण होणारा पैसा तो समाज घटकामध्ये आपल्याकडे काही मतं वळवण्याकरता मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अर्थात सरकार एका विशिष्ट पद्धतीने मतपेढ्या किंवा वोट बँक बनवण्याकरता योजना निर्माण करतात. आणि आत्ताच आपण बघितलं की महाराष्ट्र सरकारमध्ये लाडली बहिणा ही जी मध्य प्रदेश मधली यशस्वी योजना होती महिलांची मतं घेण्याकरता, तसं महाराष्ट्र सरकारला असं वाटलं, एकनाथ शिंदेला वाटलं की घराघरात आपली एक बहीण असावी. अर्थात ते म्हणायला काही हरकत नाही, ही चांगलीच कल्पना आहे. पण त्या बहिणीला 1500 रुपये देणं आणि जर ती 18 वर्षाची वय असेल आणि 60 पर्यंत असेल तर तिला ते मिळेल. आणि घरात प्रत्येक घरामध्ये एक किंवा दोन बहिणी असतील तरी चालतील. त्यामुळे काय झालं की 1500 अधिक 1500 3000 रुपये दरमहा देणं हे बजेट मधल्या एक प्रस्तावित योजना झाली आहे, किंबहुना 1 जुलैपासून ते लागू होईल. 2.5 लाख उत्पन्न गटापर्यंत हे लाभार्थी निश्चित झालेत महिला गटातून. हीच पद्धत बजेटमध्ये आपण बघितली की वीज माफी कोणाला मिळेल, 44,000 ते 45,000 कृषी पंप धारकांना मिळेल, म्हणजे एक विशिष्ट गट झाला. आणखीन कुठले गट आहेत, मग पीक विम्याच्या संदर्भात 1 रुपया योजना आली, तोही लाभार्थ्यांचाच गट आहे. किंवा कर्जमाफी कुठल्या गटाला असेल त्याचाही एक गट निर्माण केला. असे लाभार्थ्यांचे गट निर्माण करून योजना निर्माण करणं, याच्यातून निवडणुकीवर डोळा ठेवून हे बजेट केलं जात आहे, हा पहिला आरोप होणं साहजिकच आहे. निवडणुकीत यश मध्य प्रदेशमध्ये मिळालं किंवा बिहारमध्ये महिलांच्या बाबतीत मिळालं, आणि नारी संवेदना नावाचं एक सशक्त नारी अशा तऱ्हेने महिलांचं 33% आरक्षण हे सुद्धा केंद्र सरकारने केलं. पण म्हणून बिहारमध्ये यश मिळालं का, नरेंद्र मोदींना लोकसभेपूर्वी केलेल्या ह्या कायद्याचा फायदा महिलांच्या मतांचा झाला का. आणि तसं जर बघितलं तर असे पैसे
बँक खात्यात जमा करून जे नरेंद्र मोदींनी 10 वर्ष केलेलं आहे, मतं मिळतात असं खरं आहे का? याचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल. लोकांना जर पैसे मिळत असतील काही योजनेमध्ये तर लोकांनी का घेऊ नयेत? आज लोकांच्या हातात क्रयशक्ती नाही, म्हणून अशा तऱ्हेने डायरेक्ट बेनिफिट देणारे अशा काही योजना आल्या तर लोकांना ते तात्पुरतं बरं पण वाटतं. कारण दारिद्र्य आणि विषमता इतकी पराकोटीची आहे की शहरी नव्हे तर शहराच्या बाहेर सुद्धा, किंवा शहराच्या बाहेरच जास्त, ग्रामीण महाराष्ट्रामध्ये हातामध्ये पैसा खोळखोळणारा नाहीये. मग तो समाजातल्या अनेक घटकांमध्ये ही अवस्था आहे. ग्रामीण दारिद्र्य हे खरं तर संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये जर पर कॅपिटल इन्कम रुरल इंडिया म्हणजे ग्रामीण भारतात, ग्रामीण महाराष्ट्र जर काढलं तर लडाखपेक्षा आपलं उत्पन्न कमी आहे असं एक संशोधन दाखवतो. पंजाब हरियाणामध्ये हे जास्त आहे आपल्यापेक्षा. महाराष्ट्र प्रगतीपर आहेत असं म्हणत असताना ग्रामीण महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न हे इतकं कमी आहे. आणि एकूणच आत्ता बजेट जे मांडलं महाराष्ट्र सरकारने, अजितदादा पवारांनी जे मांडलं, त्यात सुद्धा महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न हे 12व्या नंबरवर आहे. हे जेव्हा ठळकपणे दिसतं अशा वेळेस ग्रामीण गरिबांसाठी काही योजना आखून त्याच्यातून केवळ त्यांच्या हातात काही कॅश पडेल आणि ती कॅश ही त्यातून मतांचं परिवर्तन होईल, म्हणजे वोट बँक निर्माण होईल, ही जी संकल्पना आहे ही मला वाटतं ही केवळ निव्वळ तात्कालिक आहे. मग अशा तऱ्हेने टॅक्स मधून करसंकलन जे होतं त्यातून जीएसटीचं करसंकलन हे खरं तर या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असंघटित वर्गाकडून जास्तीत जास्त होतं. कारण प्रत्येक मनुष्य साधा चहा प्यायला जरी हॉटेलमध्ये गेला तरी जीएसटी कापला जातो आणि कुठलीही जीवनावश्यक वस्तू तो जेव्हा विकत घेतो, अगदी धान्य असो, रेशन असो, किंवा साधा पाव असो, अंडी असो, भाज्या असोत, जीएसटी हे कापलाच जातो. त्यामुळे करसंकलनामध्ये जीएसटीच्या 60 ते 65% करसंकलन जीएसटीचं अनऑर्गनाइज सेक्टर म्हणजे असंघटित वर्ग, ज्याच्याकडे कोणताही ठाम रोजगार नाही, ज्याचा रोजगार 10 ते 15 हजार आहे, अशाच लोकांकडून होतं. ही एक वस्तुस्थिती आहे. आणि राष्ट्रीय पातळीवर जर बघितलं तर केवळ 3% जीएसटीचं करसंकलन हे अदानी अंबानी सारख्या मोठ्या कॉर्पोरेट्स कडून होतं. असा एक भयानक चित्र आहे. सांगायचा माझा मुद्दा हा की इनडायरेक्ट टॅक्स किंवा जीएसटी मधून करसंकलन सामान्य माणसं करतात, श्रीमंत माणसं करत नाहीत. आणि डायरेक्ट टॅक्स इन्कम मधून जे काही टॅक्स जमा होतो त्याच्यामध्ये मध्यमवर्गीयांच्या ज्या नोकऱ्या आहेत किंवा व्यावसायिक जे आहेत जे इन्कम टॅक्स भरतात ते फार कमी प्रमाणामध्ये इन्कम टॅक्स गोळा होतो. आणि त्यातही सांगायला हरकत नाही की 35% कॉर्पोरेट टॅक्स 10 वर्षापूर्वी होता, आज तो 15 आणि 22% आलेला आहे. म्हणजे मोठ्यांवरती कर हा कमी आहे. अशा परिस्थितीत करसंकलनातून जमलेला पैसा हा केवळ काही लाभार्थ्यांचे समाजामध्ये गट निर्माण करून निवडणुका जिंकण्यासाठी करणं हे आता अजितदादांच्या बजेटमधून दिसलं. आणि आज मला वाटतं पुरवणी मागण्या सादर होत आहेत. हा एक भयानक क्रूर विनोद आहे. बजेट सादर होतं आणि पुरवणी मागण्या येतात. या सरकारला झालंय तरी काय? म्हणजे FRBM ऍक्ट प्रमाणे 3% जी काही फिस्कल वित्तीय तुटीची जी काही मर्यादा आहे ती फक्त ओलांडू नये एवढंच यांचं भान आहे. परंतु प्रत्यक्षात या योजनांमधून काहीतरी विकास समाजाचा निश्चितपणे होतोय का याबद्दल आजच्या राज्यकर्त्यांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीयेत. केवळ लोकानुनय करणं, मतं मिळवणं याकरता काहीतरी पॉप्युलर योजना आखतायत. पण असं असूनही मला असं वाटत नाही, किंवा आता असं चित्र दिसतंय मणिपूर पासून ते मुंबईपर्यंत आणि काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत कुठेही भारतीय जनता पक्षाला कोणत्याही राज्यामध्ये त्यांचा आलेख वरती जातोय लोकप्रियतेचा असं चित्र नाहीये. आणि भारतीय जनता पक्षाच्या सोबतीने जे वावणारे लोक आहेत, फॅसिस्टांना सोबत करणारे, यांचा पण आलेख हा खालीच जातोय. महाराष्ट्रामध्ये महायुतीचं हे शेवटचं अधिवेशन, पुरवण्या मागण्या आज 96,000 कोटी किंवा 1,00,000 कोटीपर्यंत येतील. त्याच्यामधून या अशा वोट बँक निर्माण करणाऱ्या योजना जरी मांडण्यात आल्या तरी मत विकत घेण्याकरता अशा तऱ्हेची सरकारने लोकांना देऊ केलेली लाच लोक घेतील सुद्धा
पण या भारतीय जनता पक्षाच्या फॅसिस्ट राजवटीला ते मतदान करणार नाहीत असंच आत्ता महाराष्ट्राचं राजकारण दिसतंय, महाराष्ट्राचं लोकमत दिसतंय. कारण प्रश्न असा आहे की मोदींचे जे सल्लागार आहेत पनगारिया, म्हणजे अरविंद पनगारिया किंवा हे विवेक देबरॉय सारखे लोक, हे मोठे पूल बांधा, इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणं वगैरे वगैरे साठी लाखो कोटीच्या बजेटमधून त्यांनी तरतुदा केलेल्या आहेत. पण प्रत्यक्षामध्ये गुंतवणुकीसाठी ज्यांच्यासाठी हे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण झालं ते उद्योगपती स्वतःच्या खिशातला एकही पैसा गुंतवणुकीसाठी बाहेर काढत नाहीत. गुंतवणूक केंद्र सरकार करते आणि होय, गुंतवणूक राज्य सरकार काही प्रमाणात करते, पण फक्त धनिक आणि उद्योगपतींकरताच ही गुंतवणूक आहे आणि सर्व सोयी आणि सवलती या उद्योगपतींनाच मिळत आहेत. अख्खी मुंबई, धारावी सकट मुंबई ही अदानींकरता जवळजवळ 1300 एकर जमीन खुली करून त्यांना विकत स्वस्तात देण्याची योजना महाराष्ट्र सरकार करते. हे एका बाजूने चाललंय आणि दुसऱ्या बाजूने आपण हे विसरतोय की या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये 14 कोटी लोकसंख्येमध्ये स्त्रियांची संख्या निम्मी आहे आणि या निम्म्या लोकसंख्येला प्रत्यक्ष हाताला काम नाहीये. काम असेल तर ते अंगणवाडी महिला किंवा आशा वर्कर्स किंवा मोलकरणी किंवा शेतमजूर, प्रत्यक्ष त्यांच्या हाताला काही एक परमनंट रोजगार पुरुष किंवा स्त्री यांना मिळवून देण्याकरता बजेटमध्ये काही तरतुदी आहेत का? छोटे उद्योग, मधल्या सच्चे उद्योग, गाव पातळीपासून तालुक्याला जिल्ह्याला निर्माण करणं, असं या सरकारचं काही धोरण तरी आहे का? कायम स्वरूपाचे रोजगार निर्माण करणं हे सरकारचं धोरण असलं पाहिजे. सरकारमधली पदं ही SC ST OBC या सगळ्या लोकांमध्ये भरणं याकरता काही अग्रक्रम या सरकारचा आहे का? तसंही दिसत नाही. या सरकारमध्ये असंही चित्र नाहीये की सरकारमधली पदं तर भरणं जाऊ द्या, पण तो शिक्षण व्यवस्था आणि आरोग्य व्यवस्थेमध्ये मूलभूतरित्या गाव पंचायत पासून ते जिल्ह्यापर्यंत ग्रामीण भागामध्ये जी कोट्यवधी जनता राहते आणि शहरी भागात सुद्धा आरोग्याच्या मूलभूत सुविधा या 25 लाखापर्यंत मोफत मिळतील आणि शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत मोफत मिळेल. विशेष करून SC ST OBC, नोमॅडिक ट्राईब्स, भटके विमुक्त जाती आणि मुस्लिम OBC या सगळ्या समाज घटकांना म्हणजे बहुजनांकरता त्यांना रोजगार, शिक्षण आणि आरोग्य यावरती बजेटचा किती खर्च होतोय याचं उत्तर ठणठणपाळ आहे. आणि म्हणून लाभार्थींचे गट निर्माण करा, मतदान पेट्या किंवा वोट बँक निर्माण करा आणि मग आमचं डबल इंजिन सरकार आणि ट्रिपल इंजिन सरकार निवडून द्या, हे सांगण्याकरता करदात्यांचा पैसा वापरला जातोय. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारच्या या बुद्धीला झालंय काय असा प्रश्न विचारणं आवश्यक आहे. करदात्यांचा पैसा हा महाराष्ट्राच्या विकासाकरता, अधिक रोजगार निर्मिती करता, छोटे उद्योग आणि मोठे उद्योग हे महाराष्ट्रामध्ये जे कमी झालेत कोरोना कालखंडानंतर त्याच्यामध्ये भर घालून त्यांना कर सवलत देऊन, त्यांची कर्ज माफ करून त्यांना आणखीन काही सवलती देणं याकरता बँकांचा पैसा SME आणि SME करता वापरण्यात येतोय का? किंवा सरकारी शाळा आणि सरकारी हॉस्पिटल्स यावरती काही मूलभूत पायाभूत खर्च होतोय का? असं झालं तर ही पिढी नव्हे तर पुढची पिढी पण धन्यवाद देईल. पण असं मूलभूत विचार ना केंद्र सरकारचा ना राज्य सरकारचा. आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकारचं आज जे काही 1.5 लाख कोटीपेक्षा जास्त वित्तीय तूट असलेलं अर्थसंकल्प अजूनही तुटीचा होईल, तो कदाचित 3% FRDM ऍक्टच्या अंतर्गत सामावला जाईल असं अजितदादा पवार पुन्हा एकदा म्हणतील. पण त्याला काही अर्थ नाहीये. तुम्ही नुसत्या लाभार्थ्यांचे गट निर्माण कराल, मतपेढ्या किंवा वोट बँक निर्माण करणार, पण ह्याच्यातून महाराष्ट्राचा एकूण राजकीय विकास तर जाऊच द्या, पण सामाजिक आणि आर्थिक विकास हा जो अत्यावश्यक आहे रोजगार निर्मितीसाठी जिल्हा, गाव आणि खेड अशी विकेंद्रित पद्धतीने उद्योगांची रचना निर्माण करणं याकरता एक धोरण हवं. ते कुठेही दिसत नाहीत. MIDC ओस पडतायत, शहरातले उद्योग बंद पडून दुसऱ्या राज्यात जात आहेत आणि या ठिकाणी केवळ सेवा क्षेत्रातलं उत्पन्न आणि शेती क्षेत्रातलं उत्पन्न हे GDPचा महत्वाचा भाग बनते. इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हा जवळजवळ म्हणजे खूप कमी प्रमाणात आता दिसतोय. आणि म्हणून प्रश्न मूलभूत आहेत
की बजेट मधला पैसा अर्थमंत्री मुख्यमंत्री कोणत्या पद्धतीने वापरतात यावरती महाराष्ट्रातल्या जनतेने आपलं मतदान केलं पाहिजे. लाभार्थींसाठी 1500 2000 जे काही पैसे मिळतील ते लोकांनी घ्यावेत, कारण ते सुद्धा त्यांच्या कष्टाचे पैसे आहेत. ते अजितदादा पवार किंवा एकनाथ शिंदे आपल्या खिशातले पैसे देत नाहीयेत. त्यामुळे ते जनतेचेच पैसे जनतेला वाटताना कुठल्या तरी योजना म्हणजे रोजगार हमी योजना कमी करतात, आणखी कुठल्या योजनेतले पैसे इकडून काढतात आणि तिकडे टाकतात. अशा तऱ्हेने बजेटचं बॅलन्सिंग होतं. याच्यावरती तपशिलामध्ये बोलता येईल, आकडेवारी नक्कीच देता येईल, पण धोरणात्मक दृष्ट्या सरकार लाभार्थींचे गट निर्माण करून मतपेढ्या निर्माण करते, म्हणजे वोट बँक निर्माण करते. हे महाविकास आघाडीने चाणक्यपणे ओळखलेलं आहे, पण केवळ ओळखून उपयोग नाहीत, लोकांपर्यंत जाऊन हे सांगणं आवश्यक आहे की सरकारचे हे जे योजना आहेत ते तुमच्यापर्यंत तुम्ही मिळवा. मधल्या झारीतल्या शुक्राचार्यांपर्यंत पैसे जातील, किंवा अजितदादा जसं नेहमी म्हणतात, आम्ही आमदारांना पैसे कमी पडू देणार नाही. म्हणजेच काय, हे मधले जे झारीतले शुक्राचार्य आहेत यांच्याकडून जनतेपर्यंत पैसे झिरपत जाणार असं जर असेल तर कुठेतरी लोकांनी त्याचा भांडाफोड करणं आवश्यक आहे. लोकांचे पैसे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे योजनेमार्फत, असाही आग्रह धरला पाहिजे. परंतु या योजना म्हणजे विकास नव्हे. या योजनांमधून ना ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स वाढत, ना रोजगार वाढत, ना काहीच होत नाही. क्षणभर ऑक्टोबर पर्यंत काही मतांची बेगणी होऊ शकते, पण तरीही भारतीय जनता पक्षाचे हे ट्रिपल इंजिन सरकार, मोदींचा जो काही जुलमी कारभार 10 वर्षाचा आहे तो अशाच पद्धतीने ते चालू आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये दलित, ओबीसी, मुस्लिम आणि तमाम बहुजन निश्चितपणे महाविकास युतीच्या पुरवणी मागण्यांच्या 96,000 कोटी असतील किंवा 1,00,000 कोटी असतील, याच्याकडे या दृष्टिकोनातून त्यांनी बघणं आवश्यक आहे. मूलभूत विकासाच्या गोष्टीसाठी जनतेचा करसंकलातून पैसा खर्च करावा, यासाठी बजेट असतं. पण इथे वित्तीय तूट एवढी असून सुद्धा जर तुम्हाला मूलभूत काही गोष्टी करता येत नसतील तर हे सरकार गेलेलं बरं किंबहुना घालवण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसलं पाहिजे आणि लोकांमध्ये जाऊन या बोगस बजेटचा एक भांडाफोड करणं आवश्यक आहे. लाभार्थ्यांचे गट निर्माण करून, मतदानासाठी अनुदान निर्माण करून करदात्यांचा पैसा अशा त्यांनी वापरणं हा सुद्धा किंबहुना मलाच वाटतं की लोकांच्या संपत्तीचा चुकीचा वापर आहे. गुन्हा नसेल पण तो चुकीचा वापर आहे. योग्य वापर करण्याकरता जनमताचा दडपण सरकारवरती आज नाहीये, ते निर्माण करण्याची जबाबदारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची आहे. मी इथेच थांबतो. धन्यवाद. आपलं अर्थभान वाढलं पाहिजे, अर्थसाक्षरता वाढली पाहिजे, कारण आपल्या पैशावरतीच संपूर्ण सरकार चाललंय हे लक्षात ठेवा. आणि म्हणून मी इथेच थांबतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मॅक्स महाराष्ट्राचे सबस्क्राईब करा ही नम्र विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.